ज्यांचा जन्म 1990 नंतरचा आहे आणि आयुष्यात हवं तसं यश मिळालं नाही असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आत्ता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. एक, नॉलेज सोबतच इम्प्लिमेंटेशन महत्वाचं. तुम्ही काय शिकला त्याच्यापेक्षा शिकलेलं इम्प्लिमेंट कसं करता, प्रत्यक्ष वापरात कसं आणता हे जास्त महत्वाचं असतं. सध्याच्या काळात डिग्री सोबतच एखादं स्किल शिकणं ही काळाची गरज आहे. कम्युनिकेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, डिजिटल स्किल्स अशा वेगवेगळ्या स्किल्स शिकायला महत्व देणं, त्यात तरबेज होणं आणि शिकलेलं इम्प्लिमेंट करणं हे यशासाठी जास्त महत्वाचं. दोन, वेळेची किंमत ओळखा. इथं सगळ्यांच्याच आयुष्यात 24 तासाचा एक दिवस असतो. त्या 24 तासाचा वापर करून तुम्ही नेटफ्लिक्स, स्क्रोलिंग, गॉसिपिंग साठी वेळ घालवता की वेळेची प्रोडक्टिव्हिटी वाढवता, हे यशासाठी जास्त महत्वाचं. तीन, योग्य लोकांची संगत. तुमचा मित्रपरिवार तुम्हाला एनर्जी देणारा आहे की तुमचीच एनर्जी शोषणारा आहे हे ओळखायला शिका. चुकीच्या लोकांची, निगेटिव्ह लोकांची, सतत भुनभुन किंवा तक्रारी करणाऱ्या लोकांची संगत ही हळूहळू तुमच्याच भविष्याला पोखरत असते हे लक्षात ठेवा. या उलट मोटिवेटेड, ग्रोथ माइंडेड लोकांची संगत तुम्हाला यशाच्या वाटा खुल्या करत असते. चार, अनावश्यक तुलना करून अपयशाला कधीच घाबरू नका. बऱ्याचदा आपण काय करतो, आपला मित्र कुठं पोहोचला, मैत्रीण कुठं पोहोचली, अशा तुलनेनं स्वतःला दुःखी करून घेतो. लक्षात घ्या, तुम्ही नेमकी सुरुवात कुठून केली आणि आज तुम्ही कुठे आहात हा संघर्ष सुद्धा तुमच्यासाठी प्रेरणादायी असलाच पाहिजे. म्हणून फेल होणं हे संपणं नाही तर शिकणं आहे. कारण अपयशापेक्षा, फेल्युअरपेक्षा फेल्युअरची मानसिकता ही जास्त घातक असते. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं मला जरूर कमेंट करून कळवा. आणि ज्यांचं वय आज 20 ते 40च्या दरम्यान आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.